कमेंट्स मध्ये आपल्याला खूप साऱ्या जणांनी सांगितलं की यांची मटण थाली ट्राय कर, मटण थाली ट्राय कर, महिला आघाडीची. घ्या आलोय आता महिला आघाडीमध्ये. चला. स्वयंपाकाची एक आवड आहे. आवड असल्यामुळे सगळं सकाळचं आपल्या घरातल्या माणसांचं करून इथं पण ही आवड आहे की म्हणजे सेवा पण आहे एक आणि एक आवड म्हणून असं. एक तर चुलीवरचं आहे, स्मोकी फ्लेवर आहे त्याला. हा, मटणाला सुद्धा स्मोकी फ्लेवर आहे आणि तुम्हाला रस्स्यात सुद्धा ते जाणवेल. मटण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. मटणाची चव नाही घालू दिली त्याने. एकतर झणझणीत आहे, असं नाही की त्याचा त्रास होईल तुम्हाला. इतकं जबरदस्त नाही. आणि हे खाल्ल्यानंतर मी ह्या कन्क्लुजन वरती येतोय की महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. तर तसंच हॉटेल म्हणजेच रेस्टॉरंटचा व्यवसाय सुद्धा आघाडीवर आहेत आपल्या बेळगावमध्ये. तर मी आज आहे बेळगावच्या महिला आघाडी या रेस्टॉरंटमध्ये. तर हा पत्ता आहे आपल्या बेळगावच्या शनिवार कूटमध्ये, म्हणजे स्वामी विवेकानंद मार्ग जो आहे खडे बाजारचा. चला आता यांची मटण थाली आपण ट्राय करणार आहोत. एकतर कमेंट्स मध्ये आपल्याला खूप साऱ्या जणांनी सांगितलं की यांची मटण थाली ट्राय कर, मटण थाली ट्राय कर, महिला आघाडीची. घ्या आलोय आता महिला आघाडीमध्ये. चला. स्वयंपाकाची एक आवड आहे. आवड असल्यामुळे सगळं सकाळचं आपल्या घरातल्या माणसांचं करून इथं पण ही आवड आहे की म्हणजे सेवा पण आहे एक आणि एक आवड म्हणून असं करतो. आणि महिला आघाडी म्हणून एक म्हणजे पूर्ण सगळं लेडीज आहे महिलांचं. असं पूर्ण आमच्या भरपूर बायका येतात. बिर्याणी करतात, संध्याकाळची मी बिर्याणी करते, संध्याकाळचं मटण सकाळचं. थालीचं वगैरे सगळं तुम्ही. हा तिथं लावायचं द्यायचं. स्पेशल आता मटण थाली आहे ना. मटण थाली आहे, स्पेशल थाली आहे. जेवणाचं राहू देतो बाजूला, पण इथे जे महिला काम करतात ना, इतके जॉली आहेत ना. एकतर त्या राजश्री काकू ज्या आहेत, म्हणजे शेफ जे आहेत ना या रेस्टॉरंटचे, त्या थोडा कॅमेरा समोर बोलताना लाजत होत्या. पण हे सगळं जर एक्सपिरियन्स करायचं असेल, तुम्हाला अनुभवायचं असेल, तर इथेच यावं लागेल. येस. सो त्यांची मटण थाली आम्ही इथं ऑर्डर केलेली आहे. याची किंमत आहे 220 रुपये. मला वाटतं की बेळगावमध्ये सगळ्यात स्वस्त मटण थाली हीच आहे. 220 खूप कमी किंमत आहे यार. आणि याच्यामध्ये त्यांनी भाकरी दिलेली आहे. चपातीचा सुद्धा ऑप्शन आहे इथे, पण आम्ही भाकरी घेतलेली आहे कारण मटणासोबत भाकरी मला आवडते खायला. आणि नेक्स्ट इथं भात आहे, प्लेन राईस आहे, ऑफकोर्स हे मटण आहे इथे. आणि इथे रस्सा आहे. बघा याचा कट बघा यार, कसला कट, झणझणीत दिसतोय, दिसायला तरी झणझणीत दिसतोय. सो याच्यामध्ये जास्त काय नाही आहे. एकतर किंमत त्यांची आहे 220 रुपये. सोबत इथे कोशिंबीर दिलेली आहे, कांद्याची कोशिंबीर आहे. हे असं काही सर्व केलेलं मला जास्त करून बघायला मिळालं नाही बेळगावमध्ये, कारण फक्त कांदा आणि लिंबू दिलं जातं कुठेही आपण थाली वगैरे ऑर्डर करतो. सो इथं कोशिंबीर सुद्धा आहे, दही कांद्याची कोशिंबीर आहे, सोबत लिंबू दिलेला आहे इथं. सो सुरू करूयात आता. भाकरीसोबत मी आता मटण खाऊन बघतो आधी. मटण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. मटणाची चव नाही घालू दिली त्याने एकतर. आणि मसाला जो आहे ना, मसाल्याचा फ्लेवर कसा आहे माहिती आहे, आपल्याला जत्रेत जे मटण मिळतं ना, एकदम असं झणझणीत. पण हे जास्त पण तिखट नाही आहे, झणझणीत आहे. असं नाही की त्याचा त्रास होईल तुम्हाला. इतकं जबरदस्त नाही. परफेक्शन आहे या थालीमध्ये. ऑफकोर्स इथे सगळ्या महिला बनवत आहेत. आणि मला माहिती आहे रविवारचं आपली आई जसं बनवते ना मटण घरी, तसं लागतं. एकतर घरगुती चव आहे. आणि जत्रेतलं मी तसं म्हटलं, येस, जत्रेतलं जेवण. आता रस्सा बघूयात कसा लागतो. असंच पिऊन बघतो मी, नंतर आपण भातासोबत ट्राय करूयात. एकदम झणझणीत दिसायला दिसतोय, म्हणजे लाल भडक आहे असा.
तर दिसायला तिखट दिसतंय पण तेवढं तिखट नाहीये, कळलं का? म्हणजे हे सुद्धा ह्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं आहे की हे सुद्धा घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे आणि एक तर चुलीवरचं आहे, स्मोकी फ्लेवर आहे त्याला. हा मटणाला सुद्धा स्मोकी फ्लेवर आहे आणि तुम्हाला रस्स्यात सुद्धा ते जाणवेल. आता यांचा राईस खाऊन बघूयात. एकतर हा आपल्या बेळगावचा बासमती राईस असतो ना त्या टाईपचा आहे, एक तर इंद्रायणी राईसचं एक्सपेक्टेशन ठेवू नका. मला असं फील येते ना खाताना, मी रविवारची जी सुट्टी असते ना त्यावेळेला आपण काळ्या पिशवीतलं जे मटण आणतो आणि बनवतो ना दुपारच्या वेळेला, एक तर दिवसभर लागतो त्याला बनवायला, त्याच्यानंतर जे बनतं ना ते घरगुती पद्धतीचं, आणि हे खाल्ल्यानंतर मी ह्या कन्क्लुजनवरती येतोय. साऊथ बेलगाममध्ये जर तुम्ही राहत असाल ना, तिथे मला आवडलेलं एक रेस्टॉरंट आहे जे गोंधळ नावाचं, आपण पहिला जो व्हिडिओ केला होता ना हॉटेल गोंधळ, तिथलं सुद्धा ते जेवण तर चांगलं आहेच, पण नॉर्थमध्ये जर तुम्ही घरगुती जेवण कुठे खायचं बघत असाल तर तुम्हाला महिला आघाडीशिवाय पर्याय नाही आहे. रोकम ठोक बोलतोय मी. इथे ना एकतर ॲम्बियन्स यांचा चांगला आहे आणि खालती आणि वरती, म्हणजे आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला बसलोय, खालती सुद्धा प्रशस्त अशी जागा आहे आणि एकतर महिला कामगार असल्यामुळे इथे तुम्ही फॅमिलीसोबत फुल कम्फर्टेबल असाल.